माजी आमदार निर्मला गावित यांना अपघात झालाय। नातवाला फिरवत असताना मागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली आणि उडवलं। अपघातात निर्मला गावित गंभीर जखमी झाल्यात। नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। कालच्या अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आलेला आहे। रस्ता इतका अरुंद होता की रस्त्याच्या अगदी बाजूने कडेने चालत असताना सुद्धा ही मागणं आलेल्या कारने धडक दिलेली आहे आणि निर्मला गावित यांना त्यामध्ये जबर दुखापत झालेली आहे। सुदैवानं ज्या नातवाचा हात त्यांनी धरलेला होता तो नातू बाजूला राहिल्यामुळे त्याला कुठलीही दुखापत झालेली नाहीये। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी मी सध्या आहेत। याच ठिकाणाहून निर्मला गावित त्यांच्यासोबत त्यांची याच ठिकाणी केअरटेकर आणि त्याच्याबरोबर मध्यभागी त्यांची नात त्या इथनं असा चालत होत्या। अशा चालत असताना पाठीमागच्या बाजूनं आलेली ही अशी जी कार होती त्या कारनं याच ठिकाणी त्यांना धडक दिली आणि त्यामध्ये गंभीर जखमी झाल्यात। नाशिकच्या RD सर्कल परिसरातली ही घटना आहे। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संपूर्ण घटना घडलेली आहे। एकूणच जर बघितलं तर यापासून हाकेच्या अंतरावर निर्मला गावित यांचं घर आहे। त्या नियमितप्रमाणे शतपावली करतात, त्यासोबतच बाहेर नातवाला घेऊन फिरत होत्या आणि त्याच वेळेला हा अपघात घडलेला आहे। सायंकाळी 5:45 वाजेच्या दरम्यान घडलेली ही संपूर्ण घटना आहे। त्या सगळ्या अनुषंगानं आता नाशिकच्या अंबड पोलिसांकडनं अधिकचा तपास देखील केला जातोय। मात्र ही संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर याच ठिकाणाहून निर्मला गावित त्यांची नात आणि नातवाला असलेली जी केअरटेकर आहे हे तिघी जणी येत होत्या, RD सर्कलच्या दिशेने जात होत्या आणि त्याच वेळेला ही संपूर्ण घटना घडली। घटनेचा जो CCTV या कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे तो जर बघितला तर या ठिकाणी या संपूर्ण जो बंगलो आहे त्याला CCTV आहे। समोरच्या बाजूला जे वृक्ष आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्या वृक्षामध्ये समोरच्या बाजूला जो CCTV आहे त्या CCTV मध्ये ही संपूर्ण जी घटना आहे, जो अपघाताचा थरार आहे तो कैद झालेला आहे। निर्मला गावित यांच्या या अपघातानंतर आता पोलीस काय कारवाई करतात, अपघात घडल्यानंतर जो चालक होता तो का नेमका थांबला नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। मात्र आता पोलीस कोणत्या दिशेने तपास करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।